आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता म्हणते? ठीक आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता? ठीक आहे, वाक्यातील अलंकार ओळखा म्हणताय. पुणे पोलीस भरती 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला अलंकार ओळखायला सांगितलं आणि जर तुम्हाला तिथं गत दिसत असेल, गत गत हा शब्द दिसला मित्रांनो, एकच अलंकार सांगायचा, उपमा अलंकार. कोणता सांगायचा आहे? उपमा अलंकार. दोन संकल्पना सांगतो सगळं व्हायच्या अगोदर. आपल्या दोन संकल्पना शिकून घ्यायच्यात. एक म्हणजे उपमेय अलंकार शिकत असताना महत्वाची गोष्ट. दुसरं म्हणजे उपमान. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. उदाहरणार्थ, तुमची तुलना जर माझ्याशी केली तर तुम्ही उपमेय आणि मी उपमान. ठीक आहे, उदाहरणार्थ एखाद्या वेड्या मुलाची तुलना आपण जर थोड्या हुशार मुलासोबत केली, ठीक आहे, उदाहरणार्थ सांगितलं तुम्हाला, हा एक मुलगा आहे, या मुलाची तुलना आपण जर या मुलाशी केली तर हा मुलगा आहे उपमेय आणि याची तुलना आपण याच्यासोबत करलो म्हणजे हा उपमान. ठीक आहे, ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणायचं, ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणायचं. उपमेय हे उपमेयापेक्षा नेहमी उपमान श्रेष्ठ असते मित्रांनो, म्हणून तर आपण उपमेयाची तुलना उपमानासंग करीत असतो. उपमेयापेक्षा नेहमी उपमान हे कसं असतंय? श्रेष्ठ असते. ठीक आहे, म्हणून तर तुलना ही कनिष्ठाकडून श्रेष्ठाकडे केली जाते. मग ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणायचं, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणायचं. उपमेय हे उपमेयाची तुलना नेहमी उपमानासोबत केली जाते. आणि मित्रांनो, दोघांच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर उपमेयापेक्षा नेहमी श्रेष्ठ हे उपमान असते. लक्षात घ्या. याच्या हे का सांगायला माहिती का? पूर्ण चॅप्टर याच्यावर डिपेंड आहे. मग लक्षात घ्यायचं तुम्ही, उपमेय आपल्या समोर असते, उपमेयाची तुलना उपमानाशी करत असतात. ठीक आहे, उपमेयापेक्षा नेहमी श्रेष्ठ कोण असते? उपमान. आता तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. उपमेयापेक्षा नेहमी उपमान श्रेष्ठ असते. आणि मित्रांनो, एक गोष्ट कधी सांगतो, उपमेय नेहमी तुमच्या समोर असते आणि उपमान तुमच्या समोर नसते. म्हणून उपमेय हे प्रस्तुत आहे आणि उपमान हे अप्रस्तुत आहे. ठीक आहे, मग ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात.